भागेश सुरोशे आणि चेतन बेलवले आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होतीये. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू. अनिकेत इंदुलकर, मिस्टर KPL सीझन 5, ज्या खेळाडूने सीझन 4 तर दुसऱ्या बाजूला सीझन 5 चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच आपण पाहतोय भागेश सुरोशे आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत पाहायला मिळते. पहिलाच बॉल जो मात्र आलाय डॉट. यावेळेस वाईट बॉल असेल. सातत्याने कटर टाकण्याचं काम इथे आपण पाहत असतो. अनिकेत करतो, अँगलने चेंडूला बाहेर काढण्याचं काम करतो. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 1 रन ऑन दी बोर्ड, 1 धाव धावफलकावरती असेल. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करतो तो कटरचा चांगला वापर अनिकेत करत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल असा पंचांचा कॉल होता, मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय वाईट साठी. सागरदादा लोखंडे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी KK11 संघाला असेल. जर सामना जिंकले 5 गावठी कोंबडे सागरदादा लोखंडे यांच्या माध्यमातून असेल. कुणाल वरती हा प्रेम आहे सागरदादा लोखंडे यांचा. कुणालने जो आयकॉन घेतलाय मी म्हणेल तो आयकॉन ह्या आधी काय केलं त्यापेक्षा फेअर डिलिव्हरी असेल. या मॅच मध्ये काय करतोय ते भवितव्य. कुणाल म्हटला होता थोडासा तो बॅकफुट वरती, मात्र या मॅच मध्ये त्याने चांगली कामगिरी केली ना. कुणाल म्हणेल आधी काय झालं त्यापेक्षा इथे तू सुपरस्टार होऊन जाशील. अजून एक, क्या बात आहे, अजून एक डॉट बॉल येतोय. आकाश खरकर यांच्या माध्यमातून अनिकेत साठी सुवर्ण संधी आहे. 2 विकेट जर घेतले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चांगलं अप्रोच पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 2 पाहायला मिळेल. पहिले 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये एकही धाव, जी मात्र बॅटकट नाहीये. 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला सध्याच्या स्थितीला फक्त आणि फक्त 2 धावेंवरती पाहायला मिळते. इथे स्ट्रोक चांगला, इनफिल्डला भेदलाय, चेंडू चाललाय सध्याच्या स्थितीला सीमारेषेच्या दिशेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. इथे 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मिसफिल्ड होतीये. 3 धावा देखील कंप्लीट होतील आणि आता 4थ्या धावेचा प्रयत्न जो मात्र होत असताना पाहायला मिळतो. आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. जिथे 2 धावा होत होत्या तिथे मात्र 4 धावा. मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो, जर 4 धावा द्यायच्याच होत्या तर इतका चांगला एफर्ट टाकून फिल्डिंग चांगली का केली? कारण तसंही 4 गेलं असतं. इथे तुमचीच कुठे ना कुठे मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्या मिसफिल्डच्या जीवावरती समोरचा संघ हावी होऊ शकतो. मानसिक दडपण देखील येत असताना पाहायला मिळतो. ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून मिसफिल्ड होते, पुढच्या वेळेला ज्यावेळेस चेंडू तुमच्यापर्यंत येतो असं वाटतं कदाचित मागच्या बॉलवरती जसं सोडलं होतं कदाचित इथे देखील तशी चुकी होतीये का. त्यामुळे एका धावेला महत्त्व देणे गरजेचं. सुपर ओव्हर चेसिंग करत असताना डोकेदुखी या 4 धावा ठरतील त्यात काही शंकाच नाहीये. टीमची टोटल 6 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. सातत्याने जर पाहायला गेलं भागेश एकच काम करतोय, कट करण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला टार्गेट करतोय. मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळणं गरजेचे, बदली काळाची गरज आहे असं म्हटलं जातं. 40+ साठी सायकल जी मात्र आलेली पाहायला मिळतीये. योगेश शेठ बनकरी यांच्या माध्यमातून सौजन्य आम्हाला झालेली आहे. यावेळेस फटका फसला डाऊन दी बॉल. कुणाल येतोय, कॅच झाली, ड्रॉप कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज होतोय बाद. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा पाहायला मिळत आहेत.
आणि आता आपण पाहतोय पहिल्या इनिंगची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 9 या आकड्यावरती 10 धावींचं टार्गेट. तिथे 2 धावा वाचू शकले असे, 2 धावा त्या एक्स्ट्रा, या 3 धावा 2 वाईडच्या म्हणजे 7 धावा तर याच झाल्या. टीमची टोटल 9 धावा 10 धावींचं टार्गेट आहे. आपण वळणार आहोत. पंकज भुईर यांना विनंती असेल दिशा मेडिकलचे सर्वेसर्वा महेश देसले साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचे. पंकज भुईर यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. दिशा मेडिकलचे सर्वेसर्वा महेश देसले साहेबांचा हा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. 9 धावा ज्या मात्र धावा फलकावरती पाहायला मिळतील आणि 10 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. अगदी पाहायला गेलं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. आता बॅटिंगला कुठला फलंदाज येईल पाहणं महत्वाचं आहे. अनिकेत इंदुलकर, नैतिक आणि योगेश मसोंडे हे 3 नावं आपल्याला पाहायला मिळतात. तर बॉलिंगसाठी ऋषिकेश असेल, ज्या ऋषिकेशने चांगली कामगिरी केली होती, असं ऋषिकेश असं मात्र आपल्याला पाहायला मिळेलच. चला फिल्डिंग लावून घ्या भागेश, फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. यानंतर आपल्याला 40+ च्या देखील फायनलला जायचे. त्यानंतर 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल, 4 मॅचेस त्या देखील आहेत. ऋतिक सुरोशे फिल्डिंग जबरदस्त या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यूपी वॉरियर्स पावशीपाडा संघाचा विचार केला ना तर त्यामध्ये ऋतिक असेल, त्यामध्ये जर पाहायला गेलं तर शुभम पवार, या 2 खेळाडूंनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, मी म्हणेल समोरच्या संघाच्या हातातून त्यांनी स्वतःच्या हातामध्ये, स्वतःच्या संघाच्या हातामध्ये मॅच फिरवलेली आपल्याला पाहायला मिळाली. कंपल्सरी चेझिंग हे स्पर्धेचे नियम असल्या कारणाने कंपल्सरी 10 धावा 6 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील. ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. दीपकजी जगन सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सरचे स्वागत. नुकताच जेवण देखील पाहायला गेलं तर सर्वांनी केलं, जे आम्हाला सौजन्य झालं. छगनशेठ बनकरी असतील आणि त्या सोबतीला संतोषदादा सुरोशे असतील, या 2 मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला जेवण दुपारचं सौजन्य झालं. आम्ही म्हणतो ना, अन्नदेवता सुखी भव, अन्नदान त्यानंतर जलदान खूप मोठी सेवा आहे. विकास निश्चिते यांचा विचार केला, ते देखील खूप मेहनत करतात. मेहनतीचं चीज झालंय, यात काही शंका नसेल विकास दादा. आणि आपल्या सर्वांसाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या गावातील रहिवासी अर्थातच माननीय श्री भगवानजी रामचंद्र सुरोशे यांची भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. 3 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत सेमीफायनल मध्ये दाखल झाले. 4था कुठला संघ असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. दोस्ती 11 आणि चलो शिर्डी 11. दोस्ती 11 आणि चलो शिर्डी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. कॉइन फ्लिप केलं जाईल आणि त्यानंतर पहिल्या क्रमांकावरती टेबल टॉप कोण करेल, दुसऱ्या क्रमांकावरती कोण असेल याचं आपण डिसिजन घेणार आहोत. पहिल्या पोलचा विचार केला त्यामध्ये यूपी वॉरियर्स पावशीपाडा संघ 4ही सामने जिंकलाय, तो टेबल टॉप केलेला या मॅच मधील विजेता संघ दुसऱ्या नंबरवरती असेल. आणि दुसऱ्या ग्रुपचा विचार केला तिथे दोस्ती 11 आणि चलो शिर्डी 11 हे 2 संघ आहेत. कॉइन फ्लिप केला जाईल.